welcome all of you. Welcome in Gurukul IIT and Medical Academy. In today's video lecture, we are going to study about the next phylum, and the name of the phylum is phylum Platyhelminthes. आता या ठिकाणी Platyhelminthes चा अर्थ आहे फ्लॅट वर्म लाईक ॲनिमल. बघा हा जो प्लॅटीचा अर्थ बघा, प्लॅटी म्हणजेच फ्लॅट, ओके, आणि हेल्मिंथिस म्हणजेच वर्म लाईक. The animals which are present in phylum Platyhelminthes, they are flat worm like animals. Okay, mostly these organisms are parasitic. ह्या फायलम मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते पॅरासायटिक हे अडॅप्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक शो करत असतात. येथे लक्षात. तर ह्या फायलम प्लॅटीहेल्मिंथिस मधले जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टडी करूया. ठीक आहे. सो द बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज डॉर्सो-व्हेंट्रली फ्लॅटनड. बघा ह्या ॲनिमलची जी बॉडी जी आहे ती डॉर्सल आणि व्हेंट्रल साईडनी कशी असणार आहे, चपटी असणार आहे, डॉर्सो-व्हेंट्रली फ्लॅटनड. आणि म्हणून हा जो ॲनिमल पॅरासायटिक जो मोड शो करत असतो त्यामुळं हा कुठल्याही स्मॉलर रिजनमध्ये इझिली स्वतःला काय करू शकतो, अकोमोडेट करून घेऊ शकतो. येते लक्षात. द ॲनिमल्स बॉडी इज डॉर्सो-व्हेंट्रली फ्लॅटनड. दे आर असिलोमेट. असिलोमेट म्हणजे कॅव्हिटी इज कम्प्लिटली ॲबसेंट. बघा ह्या ॲनिमल्समध्ये जी कॅव्हिटी असणार आहे ती कॅव्हिटी पूर्णतः काय आहे, ॲबसेंट असणार आहे. बघा हे आहे बॉडी वॉल. आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सिलोमचं कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेलं आहे. हे आहे बॉडी कॅव्हिटी आणि ही आहे डायजेस्टिव्ह ट्रॅक. म्हणजे ह्या बॉडी कॅव्हिटी आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक ह्याच्यामध्ये ही जी कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी तिथं काय असणार आहे, पूर्णतः ॲबसेंट असणार आहे. ओके, म्हणजे इथं काय असणार आहे, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असणार आहे. जे काही ह्या ठिकाणी टिश्यूज असणार आहे ते कॉम्पॅक्टली अरेंज असणार आहे. येते लक्षात. सो इन बिटवीन द बॉडी वॉल अँड द डायजेस्टिव्ह cavity there is no presence of any cavity and that's why it is called as a coelomate. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, असिलोमेट. बघा ॲनिमल्स कसे आहेत, असिलोमेट आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक. आता इथं मात्र तुम्हाला ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन बघायला मिळते. म्हणजेच देर इज प्रेझन्स ऑफ 3 जर्मिनल लेयर्स, दॅट इज द आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म अँड मिडल मेसोडर्म. येते लक्षात. तर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत अँड इट शोज द ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ह्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टीम ऑफ ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळते. म्हणजे सेल्स टिश्यूजमध्ये युनाइट झालेले आहेत आणि टिश्यूचं रूपांतर या ठिकाणी ऑर्गनमध्ये तयार झालेलं आहे. बघा ह्याच्या अगोदरचे जे आपण फायलम स्टडी केले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही काय बघितलेलं आहे, डिप्लोब्लास्टिक आहे. आणि ते ॲनिमल्स कशा आहेत, त्यांच्यामध्ये टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. पॉरिफेरामध्ये आपण बघितलंय सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन आहे. त्याच्यानंतरचा सिलेंड्रेटामध्ये आपण काय बघितलं आहे, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. इथं मात्र काय असणार आहे बघा, ट्रिप्लोब्लास्टिक आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच वन ऑफ द ॲनिमल शोज द फर्स्ट ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर प्लॅटीहेल्मिंथिस मधले एक्झाम्पल्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ओके, दे आर एंडोपॅरासायटिक. एंडोपॅरासायटिकचा अर्थ आहे प्रेझेंट इनसाइड द बॉडी. ॲनिमलच्या बॉडीमध्ये, होस्ट बॉडीमध्ये राहत असतात. दॅट इज इनसाइड द ऑर्गन, इनसाइड द डायजेस्टिव्ह सिस्टीम, इन द व्हर्टिब्रेट ॲज वेल ॲज इन द ह्युमन बिईंग. व्हर्टिब्रेट ॲनिमलच्या किंवा ह्युमन बिईंगच्या इंटेस्टाइनल पोर्शनमध्ये हा ॲनिमल राहत असतात. येथे लक्षात. जे काही डायजेस्टिव्ह फ्लुइड असणार आहे त्या डायजेस्टिव्ह फ्लुइडवरती हे ॲनिमल या ठिकाणी सर्वाईव्ह होत असतात. म्हणजे एक्स्ट्रा फूड मटेरियल खाण्याची त्यांना काहीच गरज नाही आहे, कारण की हे पॅरासायटिक शो करत असतात आणि त्या होस्ट बॉडीला एखादा डिसीज देणारे असतात. येथे लक्षात. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, एंडोपॅरासायटिक. ठीक आहे. सो सम ॲनिमल्स आर ऑल्सो फ्री स्विमिंग. काही ॲनिमल्स हे फ्री स्विमिंग पण आहेत. सगळेचे सगळे ॲनिमल्स ह्याच्यामध्ये पॅरासायटिक आहेत असं आपण म्हणू शकत नाहीये. तर काही ॲनिमल्स या ठिकाणी काय करत असतात, पॅरासायटिझम, आणि काही ॲनिमल्स या ठिकाणी फ्रीली स्विमिंग करणारे आहेत. ठीक आहे. सो पॅरासायटिक फॉर्म जो आहे इट शोज द प्रेझेन्स ऑफ हुक्स अँड सकर्स. बघा जे पॅरासायटिक ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हुक्स आणि सकर्स प्रेझेंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा ह्या फायलम प्लॅटीहेल्मिंथिस मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूया. बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत टेपवर्म,
प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यातला टेपवर्म जो ॲनिमल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हुक लाईक स्ट्रक्चर्स हे बघायला मिळणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ, बघा हे त्याचा हेड पोर्शन आहे. ओके, in the head region there is presence of a sucker. 4 suckers are present here. बघा हे 3 ह्या तुम्हाला डॉर्सल साइडला दिसतात आणि एक मागच्या बाजूला प्रेझेंट असणार आहे, म्हणजे 4 सकर्स प्रेझेंट आहेत. इथं वरच्या बाजूला इथं हुक्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, दीज आर कॉल्ड ॲज दी हुक. हे आहे सकर. हुक्स आणि सकरच्या सहाय्याने हा ॲनिमल एलिमेंटरी कॅनलला चिकटलेल्या कंडिशन मध्ये असतो. एलिमेंटरी कॅनलला चिकटून राहतो. येते लक्षात. आणि ही त्याची फ्री फ्लोटिंग काय आहे, बॉडी असणार आहे. सुरुवातीला अँटेरियर रिजन वरती तुम्हाला या ठिकाणी जे सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंट्सला काय म्हटलं जातं, प्रोग्लॉटिड्स. ओके, इमॅच्युअर प्रोग्लॉटिड्स, दीज आर कॉल्ड ॲज इमॅच्युअर प्रोग्लॉटिड्स. आणि खाली जसजसे ॲनिमलची लेंथ वाढत जाते त्या पद्धतीने इथं काय असणार आहे, लार्ज साइज्ड प्रोग्लॉटिड्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, इट कन्सिस्ट ऑफ अ मॅच्युअर प्रोग्लॉटिड्स. येते का लक्षात. बघा हा जो ॲनिमल आहे हा त्याचा जो हेडचा जो पोर्शन आहे त्या हेड पोर्शनला स्कॉलेक्स असं म्हटलं जातं. हा त्याचा नेक पोर्शन आहे. ओके, हे स्कॉलेक्स आहे. स्कॉलेक्स मध्ये हुक आहे, ह्या रोस्ट्रेलम वरती अटॅच असणार आहे आणि 4 सकर्स प्रेझेंट असणार आहेत. हुक्स आणि सकरच्या सहाय्याने हा ॲनिमल काय करतो, ॲनिमलच्या इंटेस्टाईन मध्ये, पूर्ण इंटेस्टाईनचा जो पोर्शन आहे बघा, ह्युमन बिंगची जी इंटेस्टाईनची जी लेंथ आहे ती जवळजवळ 6 ते 6.5 मीटर इतकी असते. आणि ह्या ॲनिमलची लेंथ किती आहे, जवळजवळ 3 मीटर. बघा 3 मीटर इतकी लेंथ असणार आहे, म्हणजे पूर्ण. म्हणूनच ह्या ॲनिमलला काय म्हटलं जातं, टेपवर्म. हा ॲनिमलचं नाव काय आहे, टेपवर्म. आणि त्याचं सायंटिफिक नेम आहे टेनिया सोलियम. सायंटिफिक नेम काय असणार आहे, टेनिया सोलियम. ठीक आहे. तर ॲनिमल कसे आहेत, दे आर एंडोपॅरासायटिक. ओके, फ्री स्विमिंग आहेत. काही ॲनिमल्स फ्री स्विमिंग करणार आहेत. यातला प्लॅनेरिया हा ॲनिमल आहे, फ्री स्विम करणार आहे. ओके, पॅरासायटिक फॉर्म शो प्रेझेन्स ऑफ हुक्स अँड सकर्स. बघा पॅरासायटिक फॉर्म मध्ये हुक्स आणि सकर्स तुम्हाला बघायला मिळतात. ओके, अँड बॉडी इज कव्हर्ड विथ क्युटिकल. बॉडी, पॅरासायटिक ॲनिमलची जी बॉडी आहे ती क्युटिकलनी कव्हर झालेली आहे. क्युटिकल प्रेझेंट असल्यामुळं जरी हा ॲनिमल डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट असला तरी तो डायजेस्ट होत नाहीये, कारण की त्याचे जे क्युटिकल्स आहेत ते खूप थिक बनलेले असतात. ओके, थिक वॉल्ड क्युटिकल प्रेझेंट असल्यामुळं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत त्या डायजेस्टिव्ह एन्झाईम बरोबर हे डायजेस्ट केले जात नाहीयेत. हा ॲनिमल डायजेस्ट होत नाहीये, तो तिथं इझिली सर्व्हाइव्ह होतो. ओके, हे त्याचं अडॅप्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि जे ॲनिमल्स फ्री आहेत, फ्री स्विम करणार आहेत, त्यांच्यामध्ये सिलिया प्रेझेंट असणार आहे. ओके, दोज कन्सिस्ट ऑफ सिलियाज. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज ॲबसेंट इन पॅरासायटिक फॉर्म. म्हणजे हा ॲनिमल जो पॅरासायटिक आहे त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली ॲबसेंट आहे. परंतु जे फ्री स्विमिंग आहेत, म्हणजे प्लॅनेरिया सारखे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे. आणि ती ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन नुसार असणार आहे, म्हणजे ती इनकम्प्लीट आहे. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनचं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. ओनली प्रेझेन्स ऑफ माउथ, एनस इज ॲबसेंट. ओके, सो विथ द हेल्प ऑफ द माउथ taking of the food particles as well as the removal of the food particles, both the processes are done in a same openings, and that's why it is called as a blind sac body plan. They are hermaphrodite. hermaphrodite म्हणजे बायसेक्शुअल, म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही एकाच ऑर्गॅनिझम मध्ये, एकाच ॲनिमल मध्ये प्रेझेंट असणार आहे. सेल्फ फर्टिलायझेशन इज टेक्स प्लेस. बघा ह्या ॲनिमल मध्ये सेल्फ फर्टिलायझेशन केलं जातं. ओके, अँड दे हॅव अ व्हेरी ग्रेट पॉवर ऑफ
रिजनरेशन. समजा जर हे ॲनिमल्स एखाद्या पार्टमध्ये ह्याचे तुकडे केले तर ह्याच्यापासून तुम्हाला नवीन ॲनिमल तयार झालेला बघायला मिळतो. म्हणजेच काय, ह्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला व्हेरी ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन बघायला मिळेल. आता रिजनरेशन याचा अर्थ काय आहे ते आपण डायग्रामॅटिकली बघूया. बघा, प्लॅनेरिया हा ॲनिमल आहे जो ह्या प्लॅटीहेल्मिंथिस मधला आहे. येतं लक्षात, ह्या प्लॅनेरियामध्ये तुम्हाला काय काय कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळणार आहेत. बघा, ब्लाइंड साईड बॉडी प्लॅन आहे. येतं लक्षात, हे प्लॅनेरियाचं हा स्ट्रक्चर आहे. ओके, दिस ॲनिमल इज कॉल्ड ॲज द planaria. Two blind spots, these are present. Okay, digestive system is incomplete, that is blind side body plan is present, and all over the body presence of cilias. म्हणजे ह्या पूर्ण बॉडी वरती तुम्हाला या ठिकाणी असे सिलियास बघायला मिळतील. ओके, ऑल ओव्हर द बॉडी presence of very minute cilias, these are present here. When this animal is cut, हा जो ॲनिमल आहे तो 3 भागांमध्ये जर तुम्ही कट केला तर त्या प्रत्येक पार्ट पासून नवीन ॲनिमल हा तयार होऊ शकतो. ओके, ह्या पहिल्या पार्ट मधनं हा एक एंटायर न्यू ॲनिमल ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ह्या सेकंड पार्ट मधनं परत हा नवीन ॲनिमल बघायला मिळेल आणि ह्या थर्ड पार्ट मधनं परत हा नवीन ॲनिमल बघायला मिळेल. येतं लक्षात. सो दिस ॲनिमल शोज अ व्हेरी ग्रेट पॉवर ऑफ रिजनरेशन. त्याचे असंख्य जरी तुकडे केले तर त्या प्रत्येक पार्टमधनं नवीन ॲनिमल हा तयार होऊ शकतो. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द रिजनरेशन. येतं लक्षात. आणखीन एक एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आहे फॅसिओला. त्याला लिव्हर फ्लूक असं म्हटलं जातं. हा जो फॅसिओला जो हा ऑर्गॅनिझम आहे तो शिप आणि गोट यांच्या लिव्हरमध्ये बघायला मिळणार आहे. ओके, तर ज्या वेळेस हा ॲनिमल त्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला लिव्हर रॉट हा डिसीज होतो. आणि टेपवर्म जर ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये प्रेझेंट